श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अडकलेले पैसे, उधार दिलेले पैसे वादभांडण न करता परत मिळवण्यासाठी उपाय. बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीला पैसे उधार किंवा उसने देतो, परंतु पैसे परत करण्यासाठी दिलेल्या मुदतीपेक्षा कित्येक दिवस, कित्येक महिने, कित्येक वर्ष उलटून जातात. परंतु समोरची व्यक्ती घेतलेले पैसे परत करत नाही किंवा उधार दिलेले पैसे परत करत नाही, टाळाटाळ करते. किंवा अनेकदा आपण नफा मिळवण्याच्या दृष्टीने एखाद्या प्रोजेक्टमध्ये, व्यवसायामध्ये गुंतवणूक करतो, पण कालांतराने गुंतवणूक करून घेतलेली व्यक्ती आपले पैसे देण्यास टाळाटाळ करत असते. अशा वेळी आपले पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे हे आपल्याला समजत नाही. अनेक जण पैसे परत मिळवण्यासाठी जोर जबरदस्तीचा मार्ग अवलंबतात व त्या व्यक्तीशी शत्रुत्व पत्करतात, त्या व्यक्तीला धमक्या देतात. पण अशा कारणांमुळे आपण विनाकारण आपले शत्रू वाढवतो. त्यातून क्वचित प्रसंगी आपल्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो किंवा आपल्याला पोलीस स्टेशन तसेच कोर्टाची पायरी देखील चढावी लागू शकते. आपल्याकडे असली नसलेली सर्व पुंजी संपत चालली आहे आणि सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे ज्यांना पैसे उधार दिलेत त्यांच्याकडून परतफेड करण्याचं नावच घेतलं जात नाही. त्यामुळे पैसा अडकून पडलाय, त्याची रिकव्हरी होत नाही. याला एकमेव कारण म्हणजे वास्तूमधला अग्नी बिघडणं. आग्नेय आणि उत्तरेकडे अग्निदोष निर्माण झाला की व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागतं. आणि म्हणून मित्रांनो, अशा वेळी जोर जबरदस्तीचा मार्ग न अवलंबता आपण तंत्रशास्त्रातील प्रभावी असे उपाय आपला पैसा मिळवण्यासाठी करणार आहोत. आज आपण तंत्रमंत्र शास्त्रातील असा उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपण ज्या व्यक्तीला पैसे उधार दिलेले आहेत ती व्यक्ती स्वतः तुम्हाला तुमचे पैसे परत करेल किंवा तुमचे पैसे परत येण्याची अशी परिस्थिती निर्माण होईल की तुमचे पैसे, उसने पैसे नक्की तुम्हाला परत मिळतील. मग ती व्यक्ती एक असो वा अनेक. मित्रांनो, तंत्रशास्त्रातील उपाय आज आपण पाहणार आहोत. यातील पहिला उपाय म्हणजे जर का तुमचे पैसे एखाद्या व्यक्तीने घेतले आहेत परंतु पैसे परत करण्यासाठी दिलेल्या मुदतीपेक्षा कित्येक दिवस, कित्येक महिने, वर्ष उलटून सुद्धा समोरची व्यक्ती घेतलेले पैसे परत करत नाही, उधार दिलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ करते किंवा अनेकदा नफा मिळवण्याच्या दृष्टीने एखाद्या प्रोजेक्टमध्ये, व्यवसायामध्ये गुंतवणूक केलेली असेल, पण कालांतराने गुंतवणूक करून घेतलेली व्यक्ती आपले पैसे देण्यास टाळाटाळ करत असेल, अशा वेळी आपले पैसे परत मिळवण्यासाठी हा उपाय आपण करायचा आहे. यामध्ये पहिला उपाय म्हणजे तुमचे पैसे एखाद्या व्यक्तीने घेतलेले आहेत, काही दिवस, काही महिने उलटले तरी देखील आपले पैसे परत मिळत नाही, तर मित्रांनो, रविवार किंवा गुरुवार या 2 दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी आपण हा उपाय करू शकता. गुरुवार किंवा रविवार या दिवशी आपण सूर्योदयापूर्वी उठावे. सूर्य उगवण्यापूर्वी उठून स्वच्छ स्नान करावे आणि एक चटई किंवा कोणतेही आसन अंथरून त्यावर बसावे. बसताना आपले तोंड पूर्वेकडे होईल याची खात्री करावी आणि एक मंत्र आम्ही आपल्याला सांगत आहोत. या मंत्राचा आपण 108 वेळा जप करायचा आहे. तो मंत्र असा आहे, ओम आदित्याय नमः. 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. लक्षात घ्या, आपण सूर्योदयापूर्वी हा जप करायचा आहे. आणि जेव्हा सूर्य उगवू लागेल तेव्हा एका तांब्याच्या धातूने बनलेल्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यात लाल मिरचीचे 11 दाणे आपण टाकायचे आहेत. त्या 11 बिया उजव्या हाताने आपल्या तांब्यामध्ये टाकायच्या आहेत व ते जल सूर्यदेवांना अर्घ्य म्हणून द्यायचं आहे. हे अर्घ्य अर्पण करताना ओम आदित्याय नमः हा मंत्र जप कायम चालू ठेवायचा आहे. अर्घ्य अर्पण केल्यानंतर सूर्यदेवांना हात जोडून उधार दिलेले पैसे, उसने दिलेले पैसे मिळण्यासाठी प्रार्थना करायची आहे. हा उपाय आपण दर गुरुवार किंवा रविवारच्या दिवशी पुन्हा करावा.
जोपर्यंत तुमचे पैसे परत मिळत नाही तोपर्यंत काही दिवसात तुम्हाला तुमचे उधार दिलेले पैसे परत मिळतील. 2. उत्तरेकडे कुबेर किंवा कुबेर कलश स्थापना करून श्री महालक्ष्मीची प्रतिमा लावावी. 3. आपल्या घरात केरसुणी अथवा झाडू, आपली कचरा कुंडी पटकन कोणाच्या दृष्टिक्षेपात येईल अशी ठेवू नका. 4. आपल्या वास्तूमध्ये कधीही भांडण तंटणी तसेच मोठ्या आवाजात बोलणं टाळा. कर्कश किंवा मोठ्या आवाजात संगीत ऐकणं देखील टाळा. 5. आपल्या कुठल्याही दरवाजाच्या बिजागरा किंवा तावदानामुळे एक प्रकारचा विचित्र आवाज येतो, तो बंद करा. 6. घरात चाळ्या चळमट नसावी आणि घरातील गळते नळ पहिले बंद करा. 7. जुनी बंद पडलेली घड्याळं, टाईपरायटर, बिघडलेलं इलेक्ट्रॉनिक सामान, जुने न वापरात असलेले कपडे किंवा मृत व्यक्तीचे सामान यांची योग्य विल्हेवाट लावा. 8. तो अशा लोकांसाठी आहे की ज्यांना पैसे देऊन खूप सारा कालावधी उलटून गेला आहे. अगदी अनेक वर्ष उलटली असतील, कित्येक वर्ष उलटली तरी पैसे परत मिळत नाहीत किंवा खूप मोठी रक्कम आहे. समोरची व्यक्ती पैसे परत करण्याची कोणती शाश्वत नाही. अशा वेळी हा उपाय आपण करायचा आहे. यासाठी तुम्हाला रविवार हा दिवस निवडायचा आहे. रविवारच्या दिवशी आपल्याला तांब्याचे पात्र घ्यायचे आहे. म्हणजे तांबे या धातूपासून बनलेलं ताट असेल किंवा प्लेट असली तरी चालेल. त्या तांब्याच्या पात्रामध्ये आपण एक कपुरी पान, की ज्याला आपण विड्याचं पान असं देखील म्हणतो किंवा त्याला नागिनीचं पान असं देखील म्हणतात, असे हे कपुरी पान देठासहित ठेवायचं आहे. हे पान आपण पालते करून ठेवू नये, सरळ ठेवायचे आहे व त्यावर देशी कापूर म्हणजेच भीमसेनी कापूर ठेवायचा आहे. अगदी भरपूर प्रमाणात देशी कापूर आपण त्या पानावर ठेवायचा आहे व हा कापूर आपण जाळायचा आहे. हा कापूर जाळल्यानंतर आपण एक स्वच्छ भुर्जपत्र घ्यायचं आहे. भुर्जपत्र म्हणजे हिंदीमध्ये त्याला आपण भोजपत्र असं म्हणतो. पूजेच्या किंवा इतर आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात हे भोजपत्र मिळून जाईल. नसेल तर साधा कागद घेतला तरी चालेल. मात्र या कागदावर कोणत्याही प्रकारच्या रेषा नसाव्यात. कागद अगदी स्वच्छ आणि कोरा करकरीत असावा आणि त्या कोऱ्या कागदावर भीमसेनी कापूर आपण जो जाळलेला आहे त्याची काजळी ज्या व्यक्तीने पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीचे आपण नाव लिहायचे आहे. लक्षात घ्या, फक्त नाव लिहायचं आहे. संपूर्ण नाव लिहायची गरज नाही, फक्त नाव लिहायचे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताने या भोजपत्रावर किंवा कागदावरती आपण 7 वेळा थप्पी मारायची आहे. म्हणजे 7 वेळा थाप मारायचे आहे. आपला उजवा हाताचा पंजा या कागदावर आपटायचा आहे. थोडक्यात प्रत्येक वेळी हात आपटताना त्या व्यक्तीचे नाव घेऊन आपले उसने पैसे, उधार पैसे त्या व्यक्तीला परत करण्याचं सांगायचं आहे. त्यानंतर हे भोजपत्र किंवा कागद तिजोरीमध्ये, त्या कॅश बॉक्समध्ये किंवा कपाटामध्ये जिथे तुम्ही मौल्यवान वस्तू किंवा पैसे ठेवता, धन ठेवता त्या ठिकाणी ठेवायचं आहे. लक्षात घ्या, भोजपत्र किंवा कागद ठेवताना जे नाव आहे ते वरच्या बाजूला असावं. ते नाव पालतं घालायचं नाही, असा तो कागद ठेवायचा आहे. अशा प्रकारे हा कागद तिथे ठेवल्यानंतर आपल्याला या कागदावरती एक लाल रंगाचा दगड ठेवायचा आहे. आता हा लाल रंगाचा दगड आणणार कुठून? यासाठी आपण कोणताही दगड घ्यावा, शक्यतो मोठा दगड, आणि या दगडाला स्वच्छ करून आपण कुंकवाच्या पाण्याने थोडंसं कुंकू टाकून या दगडाला लावायचा आहे. या दगडाचा रंग लाल करायचा आहे. तर असा हा लाल रंगाचा दगड आपण या भोजपत्रावरती किंवा कागदावरती ठेवायचा आहे. मित्रांनो, हा उपाय ज्यांनी आपले पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीला कोणतंही नुकसान पोहोचवत नाही, फक्त त्या व्यक्तीला आपले पैसे परत देण्यास उद्युक्त करतो. 9. दररोज तुळशीला
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत 7 प्रदक्षिणा घालाव्यात व दर गुरुवारी थोडे कच्चे दूध अर्पण करून आपले अडकलेले पैसे परत मिळण्याची प्रार्थना करावी, कारण तुळशी आपलं संकट हरण करत असते. पैसे अडकण्याची वास्तुशास्त्रानुसार कोणती कारणे आहेत? 1. अग्निदोष होण्याचे पहिले कारण म्हणजे उत्तरेकडे जलतत्वात किचनचा बर्नर किंवा शेगडी असणे किंवा टॉयलेट येणे आणि त्याचबरोबर लाल रंगसंगती किंवा लाल इंटेरियर असणे हे कारण आहे. 2. दुसरं कारण म्हणजे आग्नेय दिशेत अग्नितत्वात जलतत्व निर्माण होणं, म्हणजे पाण्याचा साठा आग्नेय कोण्यात असणं किंवा आग्नेय दिशेत निळी किंवा काळी रंगसंगती असणं. बऱ्याच वेळा आग्नेय दिशेत किचनचा बर्नर असून जर किचनचा प्लॅटफॉर्म काळ्या ग्रेनाइटचा असेल तरीही अग्निदोष निर्माण होत असतो. 3. उत्तरेकडे जलतत्वात जर पिवळ्या रंगाचे ऑब्जेक्ट किंवा रंगसंगती येऊन पृथ्वीतत्व निर्माण झालं तर तुम्ही केलेल्या परिश्रमांचा योग्य आर्थिक मोबदला परत मिळत नाही, पैसा अडकून राहतो. तसेच आग्नेय बिघडलं की वायव्य दिशाही बिघडते, ज्याकडून आपल्याला आधार मिळतो. 4. आपल्या वास्तूच्या ज्या दिशेत दोष असतो त्या दिशेत आणि त्याच्या समोरच्या दिशेत बिघाड आढळतो. वास्तू म्हणजे एका तबकडीसारखी असते. एक बाजू बिघडली की समोरच्या दिशेचा समतोल बिघडतो. समोरच्या व्यक्तीला कोणताही नुकसान होणार नाही. सोबतच महत्त्वाची गोष्ट की पैसा जितका चांगला आहे तितकाही वाईट देखील आहे. नात्यातील पैशाच्या व्यवहारामुळे शत्रुत्व निर्माण करतो आणि म्हणून समोरच्या व्यक्तीचे मन दुखवू नका. त्याच्याकडे पैशासाठी इतका तगादा लावू नका की व्यक्ती तुमचं बरं वाईट करण्याचा विचार तिच्या मनात होईल. आणि म्हणून पैसा जितका चांगला आहे तितका वाईट देखील आहे, हे लक्षात ठेवा. आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीची व श्रीहरी विष्णूची असीम कृपा होऊ द्या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, शॉर्ट टाईम कोट्सला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.